SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे चारही सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आले आहे। हे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती दिसतील। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। आज आपण या व्हिडिओमधून कर्तव्य भूमिती, घनभूमिती, अक्षर लेखन म्हणजेच जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग हा असा महत्त्वाचा पेपर 2.5 ते 5.5 3 तासाच्या वेळेमध्ये शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी हा पेपर होणार आहे आणि या व्हिडिओमधून आपण हाच पेपर पाहणार आहोत। मी एक्झाम्पल्स दाखवणार आहे। 20 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवीन। त्याच्या बाहेरचे एक्झाम्पल्स येणार नाही आहेत, त्याचीच तुम्ही प्रॅक्टिस करून जायची आहे। हा क्वेश्चन पेपर आहे। पेपर कसा येतो हे माहीत होण्यासाठी मी हा 2023चा पेपर तुम्हाला दाखवत आहे। इथे वरती इन्स्ट्रक्शन दिले आहेत। सेक्शन ए प्लेन जॉमेट्री, सेक्शन बी सॉलिड जॉमेट्री आणि लेटरिंग। त्यानंतर मराठी मीडियमच्या मुलांसाठी सेम तोच पेपर, त्याच पेजवर सेम हाच पेपर आहे। कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन। सूचना दिलेल्या आहेत। विभाग अ मधील कोणतेही 3 प्रश्न सोडवा। तुम्हाला 3 प्रश्न विभाग अ मधले सोडवायचे आहेत। विभाग ब मधील घनभूमिती व अक्षरलेखनाचे सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे, म्हणजे ते तुम्हाला सोडवायचेच आहेत। विभाग ब मधल्या घनभूमिती आणि अक्षरलेखनाचे सगळे प्रश्न। आकृती रचनेच्या सर्व रेषा कायम ठेवाव्यात, त्या पुसून टाकता कामा नये। तुम्ही एखादी आकृती काढल्यानंतर ज्या रेषा तुम्ही पुढे वाढवलेल्या असतात तर त्या आपण खोडून टाकतो, पुसून टाकतो, तर ते आपण करायचं नाही। त्यांना दिसू द्यायचं की आपण रेष काढलेली आहे। आकृती काढताना नीटनेटकेपणा आणि काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष दिले जावे। आवश्यक वाटल्यास कागदाच्या दोन्ही बाजूंचा पृष्ठभाग उपयोग करता येईल। कागदाच्या दोन्ही बाजूंचा उपयोग सुद्धा तुम्हाला करता येणार आहे। तुम्हाला माहिती आहे जॉमेट्रीमध्ये पहिली तुम्ही फर्स्ट रफ डायग्राम काढणं गरजेचं असतं। आता विभाग अ कर्तव्य भूमिती यामध्ये दिलेला आहे पहा। एका रेषेत नसणारे ABC बिंदू घेऊन त्यामधून जाणारे एक वर्तुळ काढा। पाय AB 6 सेंटीमीटर आणि अँगल A 70 डिग्री आहे असा ABCD समभुज चौकोन काढा। सगळ्या भुजा सारख्या, सगळ्या साईड सारख्या असा तुम्ही स्क्वेअर काढायचा, म्हणजे चौकोन काढायचा। अँगल ABC 75 डिग्री घेऊन त्याचे समान 4 भाग करा। 4 त्याचे इक्वल भाग करायचे। 8 सेंटीमीटर बाजूच्या ABCD चौरसात 4 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळे चौरसाच्या 2 बाजूंना स्पर्श करून इतर अर्धवर्तुळाचे व्यास संलग्न राहतील। आणि 5 रेषा AB 4 सेंटीमीटर लांबीच्या रेषापासून काही अंतरावर C हा बिंदू दिला आहे। C बिंदूपासून रेषा AB ला समांतर रेषा काढा। आता विभाग ब घनभूमिती आणि अक्षरलेखन। इथेही 1 2 3 असे प्रश्न दिले आहेत। त्यांनी आधीच सांगितलं होतं घनभूमितीमध्ये तुम्हाला 3ही प्रश्न करायचे आहेत आणि अक्षरलेखनामध्ये तुम्हाला प्रकाश हा शब्द दिलेला आहे, तर प्रकाश याचं तुम्ही लेटरिंग करायचं आहे। आता पहा, इथे मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला दाखवते। इथे एक्झाम्पल्स दिले आहेत पहा। प्लेन जॉमेट्री आणि इंटरमिजिएट ग्रेड एक्झामिनेशनचे काही 20 एक्झाम्पल्स इथे दिले आहेत, ते तुम्ही खाली खाली जाऊन बघू शकता। मराठी मीडियमच्या मुलांना देखील कळतील असे हे इंग्लिशमधले सहज आणि सोपे एक्झाम्पल्स आहेत। हे तुम्ही जॉमेट्री करताना केलेले आहेत, त्यामुळे हे फारसे काही अवघड नाहीत। आणि इतर काही व्हिडिओ यूट्यूबवरच्या व्हिडिओ बघून सुद्धा तुम्हाला हे आरामशीर काढता येतील। फक्त माहीत व्हावं तुम्हाला की सिलेबस तुमचा काय आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत। तर हे सगळे एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ जर हवी असेल तर फास्ट स्पीड करून पाहू शकता। तुम्हाला जर स्टॉप करून पाहायचा असेल एखादं एक्झाम्पल तर तुम्ही स्टॉप करून पाहू शकता। जॉमेट्रीला 20 प्रश्नांच्या बाहेरचं कोणताही प्रश्न येणार नाही। याच प्रश्नांमधले प्रश्न येणार आहेत, कारण हाच तुमचा सिलेबस आहे। ही व्हिडिओ यासाठी केली आहे की जॉमेट्री, प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री, लेटरिंग नेमकं काय येतं परीक्षेला, तर मी हे सगळे एक्झाम्पल त्यासाठी दाखवले आहेत की अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला येणार आहेत।
हा 15 आहे बघा क्वेश्चन, 16 आहे, 17 आहे. तुम्हाला हवी तिथे व्हिडिओ पॉज करून किंवा फास्ट स्पीडने तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीच्या अतिशय उपयोगी अशा व्हिडिओ मी चॅनलवर टाकल्या आहेत. माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ 9th आणि 10th स्टँडर्डसाठीच्या तुम्हाला पाहायला मिळतील. 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे सगळे क्वेश्चन पेपर देखील मी चॅनलवर टाकले आहेत. वर्षभरात होणाऱ्या सगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर त्याच्यावर आहेत. आणि जसजसे मी व्हिडिओ टाकत राहील ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पेपरला नेमकं काय येणार आहे हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे की यातलंच तुम्हाला पेपरला येणार आहे एक्झामला. ठराविक जॉमेट्री सांगू शकत नाही, पण 20 प्रश्नांमधले जे काही तुम्हाला सोपे वाटतात ते तुम्ही करून जाणं गरजेचं आहे. आता हा आकर्षक प्रकारे लिहू शकता आणि कलरिंग करू शकता. इथे काही एक्झाम्पल दिले आहेत त्याचे, हे पहा. मराठी, इंग्लिश, नंबरिंग हे सगळं तुम्हाला दिलं आहे. शब्द तुम्ही दोन्ही प्रकारामध्ये लिहू शकता. इंग्लिशमध्ये तुम्ही लाईट म्हणून लिहू शकता किंवा मराठीमध्ये तुम्ही प्रकाश हा शब्द लिहू शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही लिहू शकता. हां, आता इथे सांगायचं म्हणजे हा तुमचा सिलेबस आहे. हा सिलेबसचं हे पेज आहे. टू 2017चा हा पेपर आहे पहा. 2018चा हा पेपर आहे. हा 2019चा पेपर आहे. हे लेटरिंग पुन्हा एकदा दाखवलेलं आहे. 2016चा हा पेपर आहे. अशा प्रकारे सगळे एक्झाम्पल मी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे इंटरमिजिएट स्टुडंटसाठी. इरेजरचा कमीत कमी वापर करा. लेटरिंग करण्यासाठी तुम्हाला पुन्हा सगळ्या गोष्टी घेऊन जाव्या लागणार आहेत. कलर्स, बाऊल, फडकी, पेन, ब्लॅक पेन, स्केच पेन, सगळ्या गोष्टी तुम्ही बरोबर घेऊन जा. हॉल तिकीट सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ते विसरायचं नाही. हॉल तिकीट तुम्ही बरोबर घेऊन गेला नाही तर परीक्षेला एक्झामला बसू दिलं जात नाही. त्यामुळे ते घेऊन जा. स्कूलचा आय कार्ड घेऊन जा. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे. अशा प्रकारे हे 20 एक्झाम दिलेले आहेत. बऱ्याच मुलांना आपला सिलेबस काय आहे हेच माहीत नाही. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की सब्जेक्टचा सिलेबस माहीत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. एक्झाम दिल्यानंतर शेवटी तुम्हाला जी ग्रेड मिळणार आहे त्याचे 10th स्टँडर्डला तुम्हाला कसा उपयोग होणार आहे याची देखील मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे की कोणत्या ग्रेडला तुम्हाला किती मार्क दिले जाणार आहेत याची व्हिडिओ मी करेल. इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीच्या ज्या काही अपडेट्स असतील त्याची देखील मी व्हिडिओ करत राहील. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझी केलेली व्हिडिओ जी असेल ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आणि 9th आणि 10th स्टँडर्डच्या युजफुल अशा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती आहेत, त्या देखील तुम्ही पाहायला विसरू नका. धन्यवाद.